नमस्कार. उपस्थित सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो, जो भारतीय ज्ञानपीठातर्फे दिला जातो. हा पुरस्कार फक्त भारतीय साहित्यिकांना त्यांच्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भाषांसाठी आणि इंग्रजीतील लेखनासाठी दिला जातो. 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. विष्णू सखाराम खांडेकर हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले मराठी लेखक. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील सांगली रियासतमध्ये कनिष्ठ अधिकारी होते, जेथे त्यांनी त्यांचे बालपण घालवले आणि त्यांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना चित्रपटामध्ये अभिनय करण्याची आवड होती आणि शालेय जीवनात त्यांनी विविध नाटके सादर केली. खांडेकरांच्या लेखन कारकिर्दीची सुरुवात 1919 मध्ये झाली, जेव्हा त्यांचे पहिले काम श्रीमद काली पुराणम प्रकाशित झाले आणि 1974 मध्ये त्यांची कादंबरी ययाती प्रकाशित झाली. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 1974 मध्ये त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी त्यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक मान्यता असलेला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे 27 फेब्रुवारी 1912 साली झाला. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रजा टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. गोविंद विनायक करंदीकर, ज्यांना विंदा म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय कवी, लेखक, साहित्यिक, समीक्षक आणि मराठी भाषेतील अनुवादक होते. करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी महाराष्ट्रातील देवगड तालुक्यात सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घालवली गावात झाला. करंदीकर यांनी मराठी साहित्यात निबंधकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून योगदान दिले आहे. त्यांनी अरिस्टॉटलच्या पोएटिक्स आणि शेक्सपियरच्या किंग लिअर या काव्यसंग्रहांचे मराठीत रूपांतर केले. करंदीकरांच्या लघुनिबंध संग्रहामध्ये स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ यांचा समावेश आहे. परंपरा आणि नवता हा त्यांच्या विश्लेषणात्मक समीक्षांचा संग्रह आहे. करंदीकर यांना 2006 मध्ये 39वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला, जो भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 1938 साली सांगवी, खानदेश येथे झाला. हे भारतीय मराठी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक आणि भाषिक अभ्यासक आहेत. कोसला या पहिल्या कादंबरीपासून सुरुवात करून नेमाडे यांनी मराठी साहित्य विश्वात नवे आयाम आणले. त्यानंतर बिदर, हूल, झरीला आणि झूल या कादंबऱ्यांचा समावेश असलेली मालिका आणली. भालचंद्र वनाजी नेमाडे हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे आणि आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच चोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत. नेमाडे यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसेच ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान मिळाला आहे. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ही होती महाराष्ट्रातील महान लेखकांची नावे ज्यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करूया. धन्यवाद.